मराठी हॉरर स्टोरी। नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट रमेश सुंतावे यांनी सांगितली असून महाराष्ट्राच्या पाचगणी लगतच्या एका खेडेगावातली आहे। कथा सादर करते रमेश सुंतावे यांनी त्या खेडेगावाचं नाव प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे। कथेतील पात्रांची मूळ नावं बदललेली आहेत। जशी कथा पुढे पुढे जाईल तसा कथेतला रोमांच आणखी वाढत जाईल। कथेतील काही प्रसंग अंगावर शहारे उभे करणारे आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लक्षपूर्वक ऐका। अधिक रोमांच अनुभवण्यासाठी हेडफोनचा वापर करा। चला तर मग सुरू करूया। विनायकराव एक निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व दऱ्याखोऱ्यांच्या सान्निध्यात पाचगणी लगतच्या एका खेडेगावात एका मनमोहक तलावाच्या काठावर विनायकराव यांनी एक टुमदार वाडा बांधला होता। वाडा म्हणण्याऐवजी एक छोटीशी हवेली म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण हा वाडा भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचा मेळ बसवून तयार करण्यात आला होता। वाडा संपूर्ण पाश्चात्य पद्धतीच्या सुखसुविधांनी युक्त होता, परंतु त्यांच्या पत्नीस या वाड्याचे सुख उपभोगता आले नाही। वर्षभरातच तिचा मृत्यू झाला। पत्नीच्या वियोगामुळे विनायकराव दुःखी राहू लागले। त्यामुळे आजारी पडून महिनाभरातच त्यांचाही मृत्यू झाला। विनायकरावांचा एकुलता एक चिरंजीव धनंजय या भल्या मोठ्या वाड्यात एकटाच राहत होता। वाड्यातील नोकरचाकर आपापले काम आटोपून आपापल्या घरी निघून जात असत। या दरम्यान धनंजय 25 वर्षांचा झाला। त्याचे शिक्षणही पूर्ण झाले, परंतु एवढ्या प्रामाणिक आणि वेल एज्युकेटेड असूनसुद्धा धनंजयकडून एक घोर चूक घडली। गावातीलच एक 20 वर्षांची तरुणी मेघना हिच्या तो प्रेमात पडला। ते दोघेही एकमेकावर प्रेम करू लागले। रोज रात्री लपून छपून मेघना वाड्याच्या मागे असलेल्या तलावावर धनंजयला भेटण्यासाठी येत असे। धनंजय तिला दिवसा वाड्यावर येण्यास सांगत असे, परंतु मेघनाने कधीच वाड्यात पाऊल ठेवले नाही। तिला ऐन रात्रीच्या वेळी अंधारातच तलावाच्या काठावर धनंजयला भेटणे आवडत असे। प्रेमात वाहत जाऊन धनंजयनेही तिला लग्नाचे वचन दिले। एके दिवशी धनंजय काही कामानिमित्त गावात गेला असताना त्याचा शाळकरी मित्र रोहन त्याला भेटला। आपल्या प्रेमाची कथा धनंजयने रोहनला सांगितली आणि लवकरच आम्ही लग्न करणार आहोत हेही सांगितले। धनंजयचे शब्द ऐकून रोहनच्या कपाळावर आठ्या पडल्या। रोहनचा असा चेहरा बघून धनंजयने त्याचे कारण विचारले। रोहनने धनंजयला सांगितले, तुला मेघनाच्या वागण्या बोलण्यात काही फरक जाणवत नाही का? संपूर्ण गावाला माहीत आहे की मेघना एक मनोरुग्ण आहे। तिच्या विक्षिप्तपणाचे किस्से सर्व गावाला माहीत आहेत, म्हणून मी तुला सांगतो, तू लांब राहा तिच्यापासून, नाहीतर या गोष्टीचे काय परिणाम घडतील ते कुणालाही सांगता यायचे नाहीत। हळूहळू मेघनाच्या विचित्र सवयी धनंजयला कळू लागल्या। तिच्या बोलण्यातली ओढ आणि बोलताना चेहऱ्यावरील विक्षिप्तपणा धनंजयच्या मनाला खटकू लागला। एके दिवशी धनंजय खूप आजारी पडला। त्याचे संपूर्ण शरीर तापाने फणफणत होते। मध्यरात्र झाली। बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता। अशातच भर पावसात मेघना वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या तलावावर धनंजयला भेटायला आली। वाड्याच्या खालीन तिने धनंजयला मोठमोठ्याने किंचाळून हाका मारण्यास सुरुवात केली। मेघनाचे हाक ऐकून धनंजय गॅलरीत आला। मेघनाने धनंजयला खाली येण्याचा इशारा केला। धनंजयने तिला तब्येत बरी नसल्याचे सांगितले आणि बाहेरही खूप मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तिलाच वाड्यात येण्यास सांगितले, परंतु मेघनाने वाड्यात येण्यास नकार दिला। उलट ती त्यालाच खाली येण्यासाठी हट्ट करू लागली। तब्येत बरी नसल्याचे सांगून धनंजयने खाली येण्यास नकार दिला। हे ऐकून मेघनाचा राग अनावर झाला। तिने वाड्यावर दगडधोंडे मारण्यास सुरुवात केली, त्यामुळे काही खिडक्यांच्या पाचा फुटल्या। नाईलाजास्तव धनंजयला खाली यावे लागले। धनंजयला बघून तिला खूप विक्षिप्त आनंद झाला। मुसळधार पाऊस कोसळत होता। ती धनंजयला घेऊन तलावाच्या काठावर बसली। त्याच्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी करू लागली।
अशा मोसममध्ये प्रेमाचा आनंद घेण्यात एक वेगळीच मज्जा असते, नाही का? असे म्हणत मेघना विक्षिप्त आणि हपापलेल्या नजरेने धनंजयकडे पाहू लागली. तेवढ्यात जोरात वीज कडाडली. त्या विजेच्या प्रकाशात तिच्या चेहऱ्यावरील हावभाव खूपच भयानक दिसत होते. धनंजयचे शरीर तापाने फणफणत होते. वरून मुसळधार पावसात भिजल्यामुळे त्याच्या शरीरात कापडे भरले आणि तो ढोबळ येऊन खाली पडला. उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्याऐवजी ती त्याला गालावर जोरजोरात चपट्या मारून जागे करण्याचा प्रयत्न करत होती. पण शेवटी धनंजय उठत नाही हे बघून मेघना पाय आपटत तिथून निघून गेली. काही वेळाने पाऊस थांबला. सकाळ झाली. नोकर-चाकर वाड्यावर कामाला आले. वाड्याचा मुख्य दरवाजा खुला होता. हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. पुढे वाड्यात आल्यावर मालक धनंजय वाड्यात नाहीत हे त्यांच्या निदर्शनास आले. शोध घेतला असता वाड्याच्या मागच्या तलावाकाठी धनंजय त्यांना बेशुद्ध अवस्थेत सापडला. नोकरांनी मुंबईतले धनंजयचे छोटे काका प्रतापराव यांना फोन लावला. त्यांनी धनंजयला ताबडतोब सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. डॉक्टरांच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर धनंजय शुद्धीवर आला. काही दिवसांनी धनंजयची तब्येत बरी झाली. वाड्यावर त्याला भेटण्यासाठी त्याचे छोटे काका आले. घडलेला सर्व प्रकार नोकरांनी काकांना सांगितला. प्रकरण गंभीर आहे हे लक्षात घेता काका धनंजयला आपल्या मुंबईच्या फ्लॅटवर घेऊन आले. परदेशात एका चांगल्या कंपनीत त्याच्यासाठी नोकरी शोधली. धनंजयने त्याचा शाळकरी मित्र रोहनला फोन करून सांगितले, मी कामानिमित्त परदेशी जात आहे. 2 वर्षांनी परत येईल. तेव्हा तू वाड्यावर अधूनमधून येत जात राहा आणि लक्ष ठेवत जा. परंतु धनंजय मेघनाला काही न सांगता आपल्या कामानिमित्त परदेशी निघून गेला. मेघना रोज रात्री धनंजयची त्या वाड्याच्या मागच्या तलावावर वाट पाहत बसायची. इकडे परदेशातच धनंजयने त्याच्या काकांच्या सांगण्यावरून परदेशातल्याच एका भारतीय 20 वर्षांच्या तरुणीबरोबर लग्न केले. धनंजयची पत्नी निर्मला जसे नाव होते त्याप्रमाणेच मनमोकळीही होती. इकडे मेघना रोज वाड्यावर येऊन वाड्यावरच्या माळीकाकाला धनंजयबद्दल विचारत असे. माळीकाका मेघनाला म्हणाले, धनंजयचे आता लग्न झाले आहे, आता तरी त्याचा नाद सोड. हे ऐकून मेघनाला खूप दुःख झाले. मेघना ओक्साबोक्शी रडतच घरी निघून गेली. तिच्या मनात सोडायची भावना घर करून गेली. मध्यरात्र झाली. मेघनाने दुःखारेतीबाने वाड्याच्या मागे असलेल्या तलावात उडी मारून जीव दिला. सकाळी पाण्यावर तरंगणारा तिचा मृतदेह गावकऱ्यांनी बाहेर काढला. तिच्या मृतदेहाचे सर्व अंतिम संस्कार करून झाले. परंतु तरीही तिच्या आत्म्याला शांती मिळाली नाही. ती एक पिशाच्च बनली. रोज मध्यरात्री मेघनाचा आत्मा तलावातून बाहेर निघून काठावर बसून धनंजयची वाट पाहत असे. शाळकरी मित्र रोहनने मेघनाच्या मृत्यूची बातमी फोन करून धनंजयला कळवली. धनंजयला खूप दुःख झाले. परंतु याशिवाय आपली तिच्यापासून सुटका होणे असंभव होते असे मानून त्यानेही सुटकेचा निश्वास सोडला. 2 वर्षांनंतर धनंजय त्याच्या पत्नीला आपल्या खेडेगावातल्या वाड्यावर घेऊन आला. या 2 वर्षात वाड्याचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले होते. याला कारणीभूत होता मेघनाचा आत्मा. घड्याळात रात्रीचे 12 वाजले. पिशाचिनी मेघना तलावातून बाहेर पडली. सोसाट्याचा वारा वाहू लागला होता. झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. काळा कुट्ट अंधार पसरला होता. आकाशात काळे मेघ दाटून आले होते. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत होता. पिशाचिनी मेघना वाड्याच्या मुख्य दारासमोर पोहोचली. वाड्याच्या दरवाजावर तिने एक जोरदार थाप मारली. वाड्याचा दरवाजा आपोआप खुलला. तिने वाड्यात प्रवेश केला. वाडा अगदी सुमसाम वाटत होता. वाड्यात मंद प्रकाशाचे दिवे पेटत होते. त्या अंधुक प्रकाशात पिशाचिनी मेघना हळूहळू एक जिना चढत वर चालली होती. पहिला मजला चढून ती वर आली. पुढे तशी चालत ती त्यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचली. बेडरूममध्ये एक निरवळ शांतता पसरली होती.
धनंजय आणि त्याची पत्नी निर्मला गाढ झोपेत होते. पिशाचिनी मेघनाने आपला हात पुढे करून धनंजयच्या खांद्याला स्पर्श केला. धनंजयच्या खांद्याला बर्फासारखा थंड स्पर्श जाणवला. त्याने डोळे उघडून पाहिले आणि तो मोठ्याने किंचाळला. त्याची पत्नी निर्मलाही त्या भूतनीला बघून ती वाड्याच्या बाहेर पडून थेट तलावाच्या किनारी पोहोचली. तिच्या पाठोपाठ धनंजय वाड्याच्या बाहेर पडून तलावाच्या किनारी पोहोचला. अचानक त्या दोघांसमोर ती भूतनी प्रकट झाली. निर्मलाला त्या भूतनीने सांगितले, याने मला प्रेमात फसवून तुझ्याशी लग्न केले, म्हणून मी या तलावात उडी मारून माझा प्राण त्याग केला. सूड घेण्यासाठी मी भूत बनले. आता माझा बदला पुरा होणार. मी याला माझ्यासोबत तलावात नेऊन बुडवून मारून टाकणार, असे म्हणत ती खूपच भयानक हसू लागली. त्या भूतनीने धनंजयची मानगूट धरली आणि त्याला फरफटत तलावात नेऊन बुडवले. धनंजय तलावातील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्या भूतनीने मानगूट धरून धनंजयला पाण्यात बुडवले. त्याचे मुंडके तिने पाण्यातून वर येऊ दिले नाही. काही वेळाने धनंजयची फडफड बंद झाली. धनंजयचे प्राण त्याच्या शरीरातून निघून गेले होते. त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगत होता. पिशाचिनी मेघना विक्षिप्त नजरेने त्याच्या मृतदेहाकडे पाहून क्रूर हसत होती. तलावाच्या किनाऱ्यावर धनंजयची पत्नी निर्मला टाहो फोडून रडत होती. ज्याची भीती होती, जे व्हायला नको होतं, शेवटी तेच घडलं होतं. आजही त्या तलावाजवळ कुणी जात नाही, कारण त्या तलावाजवळ आजही मेघना आणि धनंजय भूत बनून रात्री अपरात्री फिरताना गावातल्या लोकांनी पाहिलं आहे. अशाच नवनवीन भयकथेद्वारे भूतांचा अनुभव घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कथेबद्दल आपलं मत कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. तर चला मग पुन्हा भेटूया अशाच चित्तथरारक रोमांच उभे करणाऱ्या भयकथेत. तोपर्यंत आनंदित रहा, सुखी रहा. भयकथेचा रोमांच अनुभवा, पण घाबरू नका, क्योंकि गब्बर सिंह कह के गया, जो डर गया वो मर गया.